अशी अटकली असेल तर तिला असं वडायचं. तर आत्ता आम्हाला सगळ्यात आलोय ना तर दिंडे गावले. दिंडेवर दिंडे काय कुठे पण मिळतात घराच्या जवळ. बट आता तुम्हाला कंटेंट दाखवायचा पूर्ण. ॲक्च्युली फक्त आम्ही आमट्यानं आलोय. बट तुम्हाला कंटेंट दाखवायचा म्हणून मी सर्व येणार आहे. आमटी, दिंडा, मोके आणि पुरशी या चारही गोष्टी येणार. आता दिंडे सापडले आपल्याला तर दिंडे घेऊया. ठीक आहे. जसं तुम्हाला बोललो मी 4 टाईप असतात. प्रायमरी पहिला लावायचा, दुसरा लावायचा ना. तर जाऊ दे चालेल एनिवे. म्हणजे हा प्रायमरी फॅक्टर हा असतो जो की तुम्हाला इन डीप दाखवतो तुम्हाला. हे बघा आमटी म्हणजे दिंडा लास्ट असतो. सेकंडरी आपण ह्याला घेऊया कोणाला, पुरशीला. पुरशीमध्ये आहे बघा. ह्या ओल्या असतील तेवढ्या चांगल्या ओल्या आणि ह्या जून आहेत थोड्याफार. तर हा इथे बघा डुकरांनी बघा गेले. हे सगळं ना हे डुकर कंदमुळ खातात ना तर इसकानं काढले पूर्ण. हे लाल आहे ना हे गवताची जागा आहे बघाशी. हे बघा अशा प्रकारे आता आम्ही आलो आतमध्ये. आता मी पण एकदम जाळीत आहे बघा. मी पण एकदम फुल जाळीत आहे एकदम. म्हणजे रस्ता क्रॉस करायचा मग. आता हे बघा इथं तोडलं झाड. इथे तोडलं आणि पुढे वरतीचा शेंडा होता लय मोठा. ह्याच्या 2 करू शकतो मी. शुभ सकाळ मित्रांनो. आजची सकाळ आणि आज रात्री आहे होम आहे. होम म्हणजे गावची आन बान शान. तर अशाच प्रकारे त्यासाठी जे काय लागतं आमटे लागतात. कारण का यूट्यूबला आता मी सारा यूट्यूबला किंवा इन्स्टाला मी खूप कंटेंट टाकत आहे. तर त्याच्यावरती ना आमट्यांसाठी खूप कमेंट येते की आमट्या म्हणजे काय. आमट्या रात्री होळीत आगीत टाकतात आणि थोड्याफार अशा पेटक्या झाल्या की त्यांना बाहेर नेऊन दगडावर आपटलं जातं. मग त्यांचा आवाज येतो. ही कोकणातली एक प्रथा आहे. तर खूप साऱ्या लोकांचा मला प्रतिसाद असा आला होता की आमच्याकडे आमट्या वाजवत नाही, फक्त दिंडे वाजवतात किंवा अजून काही खूप सारे प्रकार आहेत. जसं की तुम्हाला मी सांगेन पुढे जसं भेटेल तसं. तर त्यापैकी काही लोकांनी बोललं तर आमटी कशी असते आम्हाला दाखव. तर त्यासाठी मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवेन आणि आता एक लॉंगसुद्धा कंटेंट बनवतो की लोकांना अजून कळेल की म्हणजे इन डिटेलमध्ये कळेल. म्हणून त्यासाठी मी लॉंग व्हिडिओ बनवतोय. पडलो असतो. तर आता मी आणि माझा पार्टनर दक्षू अशा प्रकारे चाललो आहे ढोवावरती आमट्या आणायला. असं सर्व ही बघ. अजून एक तुम्हाला पुरशी माहिती आहे तुला ना, ही पण वाजवतात. कुठे गेला ही एक आहे. ही येताना गाडीकडेच आहे ना. येताना दाखवूया. म्हणजे तुम्हाला बोललो ना आता खूप सारे टाईप आहेत. मेन फॅक्टर आहे ना ही आहे आमटी. त्याच्यानंतर मग दिंडा, मोका आणि पुरशी आता बोललो ती. तर खूप सारे वाजवण्याचे प्रकार असतात. म्हणजे एक झाडं असतात ती. आणि त्याच प्रकारे म्हणजे मला एकदम इन डिटेल दाखवायचं की आमटे झाड कसं असतं. मोठं एवढं झाड नसतं की आंब्यासारखं किंवा काय वगैरे. छोटंसं असं जाळीत म्हणजे कुपन असते ना तिच्याच असतं. तर तुम्हाला दाखवतो आणि आम्ही कशा प्रकारे जातो. आता सर्व पूर्ण आहेत कारण प्रत्येकाला काही ना काहीतरी काम असतं. तर आता मी आणि दक्षू दोघं चाललो आहे आमटी आणि होल लाकडू आणण्यासाठी. होल लाकडू म्हणजे होम लाकडू. होल लाकडू पण बोलतात. तर अरे यार बॅकग्राऊंड चाल ठीक आहे. तर आता सूर्यदेव मागे आहेत ना त्याच्यामुळे आम्ही क्लिअर दिसत नाही हो. एनिवे जाऊ दे. आपल्याला आपल्या कंटेंटची महत्त्व आहे. तर अशा प्रकारे आम्ही चाललो आहे मी आणि दक्षू. तर बघूया. आम्ही चाललो 2 गोष्टींसाठी आमट्या आणि होम लाकडूसाठी. होम लाकडू म्हणजे होम सजवतात, होमाला आग लावतात. तर त्यासाठी होम लाकडू आणतात. तर ते होम लाकडूसुद्धा जे नेऊन होमावर टाकावं लागतं. त्याच्यानंतर पुढची व्हिडिओ डेफिनेटली असणार त्यावरती. तर तीसुद्धा चॅनल व्हिजिट करून बघा की होम लाकडू कशाप्रकारे होऊन जातो, कशाप्रकारे होम सजवतो वगैरे एव्हरीथिंग. कोकणातल्या ईच अँड एव्हरीथिंग जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे आहेत तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. बाय कशाला. लेट्स बिगॅन. हे बघा आलो लगेच आणि दक्षूला म्हणजे सुरुवात झाली भेटायला बघा. त्यानं 2 काढल्यात आणि आता तिसरी काढली. तर झाड कसं असतं माहिती काय बघा इथंच होतं. काढले. हे बघा छोटंसं झाड आहे ते. जाऊ दे पुढे दाखवतो तुम्हाला इन डिटेलमध्ये. आता त्याने पटकन तोडली पण. हे बघा अशा प्रकारे असते सरळ अशी काठी बा पानं फुलं बघा कशी असतात. ऑटो फोकस नाही आहे यार. हे बघा अशा प्रकारे आहे. चला मोठी दाखवू जरा छोटीशी आहे. तर पुढे दाखवतो मोठी. चला. तर आत्ता आम्हाला सगळ्यात आलो ना तर दिंडे गावले. दिंडे काय कुठे पण मिळतात घराच्या जवळ. बट आता तुम्हाला कंटेंट दाखवायचा पूर्ण. ॲक्च्युली फक्त आम्ही आमट्यानं आलो आहे. बट तुम्हाला कंटेंट दाखवायचा म्हणून मी सर्व येणार आहे. आमटी, दिंडा, मोके आणि पुरशी या चारही गोष्टी येणार. आता दिंडे सापडले आपल्याला तर दिंडे घेऊया. ठीक आहे. तर दिंडे असे जमिनीपासून कोंब असताना झाड वगैरे नसतं. आमटीचं झाड वगैरे असतं. बट येत नसे जमिनीपासून केळी कशी असतं केळीचं टाईप कसं असतं सरळ असे उगवतात. तर आपण चांगले तेवढे येते काठी बिटी असतात जरा सांभाळून करायला लागतं. ऐकला आणि बऱ्यापैकी सरळ आहेत. तर हे घेतो 2 आणि इथे जरा असं तोडतो. म्हणजे तोडायचं पुढचं हे काही जास्त कामाचं नाही. म्हणजे हे बघा अशा प्रकारे म्हणजे हे गरम करत टाकायचं. रात्रीचा व्हिडिओ बघा तुम्ही. 1 झाला आणि हा 2 झाला. असं 2 झाले दिंडे. हे नंतर तुम्हाला इन डिटेल डीपली दाखवेन नंतर. चला. हे बघा आता इथे पण बघा समोर हे जे व्हाईट दिसतात ना व्हाईट हे वाले व्हाईट दिसतात ना व्हाईट दांडे ते दिंडे आहेत. ते असे सरळ उगवतात. ते त्या झाड वगैरे काय नसतं. म्हणजे झाड टाईप नसतो. हा बघा 1 नंबर प्रॉपर. हा बघा इथे प्रॉपर दिंडा भेटला मला. बघा
जमिनीतून केळीसारखे उभे येतात हे. याला काय फांदीला फांदी फुटत जात नाही, सरळ एकच असा बघ, सरळच्या सरळ. हा बघा केवढा सरळ मोठा आलाय. आणि मध्ये मध्ये असे थोडंफार असे फाटे होऊन फुटतात त्याला, आपल्या सरळ लागतो. त्या अशा प्रकारे हा होता. आणि त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला दाखवायचं आहे बघा. इथे बघा डुकरांनी बघा गेले, हे सर्व आहे ना, हे डुकर कंदमुळ खातात ना, ते हिसकाने काढले पूर्ण. हे लाल मध्ये ना, हे गवताची जागा आहे बघा अशी. बट इकडे ना हे लाल लाल दिसते सर्व माती डुकराने केले. आणि आता काजू वगैरे लागले त्या. एनिवे चला आपण तुझं ऐकतो बघ, वरती पण दिंडे बरेच आहेत. पण दक्षू माझा पार्टनर बोलतोय की बबलू का नका घेऊ, कारण का दिंडे इथं आमच्याकडे ही बेसिक म्हणजे बोलतात कशाला यायला दिंडे. दिंडे म्हणजे लहान लहान पोरून येतात. बट मला तुम्हाला कंटेंट दाखवायचं म्हणून काही 2-3 दिंडे दाखवले. आता आपण फोकस आणि आमट्यानं करूया. पुरुषी पण जास्त वापरत नाही आम्ही, मोके पण जास्त वापरत नाही. मोस्टली आम्ही तेच वापरतो, आमटी आमटी आमटी. तर चला. असं काय नाही, मला नको आहे, तुला पाहिजे तुलाच काढ. हे बघा अशा प्रकारे आता आम्ही आलो आतमध्ये. आता मी पण एकदम जाळीत आहे बघा, मी पण एकदम फुल जाळीत आहे एकदम. म्हणजे रस्ता क्रॉस करायचा जमत नाही, अजून खाली वाकून जातोय बघा. एकदम आतमध्ये गेलाय ते बघा कशा प्रकारे आता आमटी काढतो. एकदम आमटी एकदम जाळीत आहे. जाळीत म्हणजे काट्याकुट्यांची एकदम गच्चड जाडी म्हणजे जास्त प्रमाणात काटेकुटे आहेत, त्याला जाळी म्हणतात. मग ती कर्दीची जाळी असू दे, म्हणजे करवंदीचं झाड असू दे, काटेचं झाड असतं ना, तर तिला जाळी असं म्हणतात मोस्टली. तर तो आमटी काढायला गेला आतमध्ये बघा, लय एकदम काचा होतच गेलाय. बाहेरून दाखवतो. हे बघा कुठे गेलाय बघा, तो दाखवतो तुम्हाला. मागे येतो एकदम, म्हणजे तुम्हाला कळेल की तो कुठे गेलाय. तुम्ही बघा इथे आतमध्ये गेलाय. लय बेकार कार्यक्रम आहे ते. हे असं जंगलात यावं लागतं आमटे ना. जेवढं तुम्ही एक नंबर पुरशी जाऊन काम झाले बघा. बोलता दक्षता एकच कोयती आणली, कारण कोयती नाही आपल्या कॅमेरा म्हणून कोयती आणली. हा कोयती वाय सांग तू या. लय मेहनतीचं काम असतं. तो दक्ष देतो काढतोय बघा एकदम एकदम. म्हणजे हे काजूचं झाड आहे आणि काजूच्या झाडाला पूर्ण काट्याने वेढलं आहे. हे करवंदीचं झाड आहे ते सर्व. हिबा इथं पुरशी भेटली तुम्हाला बोललो आता, वरती पुरशी काढायला जातोय. तर आता हे बघ इथं पण एक तर खाली पण पुरशीचा वेळ बरोबर आहेत, तर हीच वाचते बघा. हे बघा हे झाड आहे ना, हे पुरशीचं झाड आहे ठीक आहे. तर ही आता भाई इथं तोडली ना की इथनं सरळ अशी आहे थोडीफार लांब, जास्त नाही. जेवढी लांब असेल तेवढी चांगली. आणि आज शेवटची ओळी आहे ना, तर तिला लांबच पाहिजे. तेव्हा तिथं खालती पण पुरशी मस्त होती रे, लय भारी पुरशी इथं. म्हणजे पुरशा पण भेटतात रानात आणि आमटे मोस्टली रेअर मिळतात. तर बघूया कसं काय भेटतं आपल्याला. ना काठी रानात म्हणजे काय साधं काम नाही. बघ काढले आता हा तोडली आहे आमची ना पुरशी आहे, तिकडे वरती बनवून काढतो. मस्त तोडले, मस्त कोवळी पण आहे. जे आलंय तर वरती तोडला म्हणून बनला तरी जबरदस्त आहे बघा. मोठी पण आहे मस्त. ही टाकेन आगीत, हे शेकली कसली खतरनाक एक नंबर. चला तर अजून एक तुम्हाला पुरशी दाखवतो. आता कसं कशा प्रकार हरीला करवंद पिकली. हरीला करवंद पण पिकली. दालची झाड असतं आणि मला दिसली मला तरी टाकी जास्त बघायला होती दिसली मला एकदा हारी पिकली. तर मग खरं अशी अटकली असेल तर तिला असं वडायचं. दोन झाले मस्त. आता हे बघा इथं तोडलंय झाड, इथे तोडलं आणि पुढे वरतीचा शेंडा होता लय मोठा. ह्याच्यात 2 करू शकतो मी. सध्या हवाचा खराब आहे. तर अशा प्रकारे इथे बघा दक्षुला आमटी दिसले. तर झाड बघा आता डिटेल दिसेल कारण जवळ झाड आहे ना. हे बघा हे जे असते ना हे झाड, ते आमटीचं झाड आहे, तो तोडतोय. तर तिथं त्या फाट्याला बघा आमटी ती बघा तिकडे काढ तोडली. सरका सोड तुम्ही काढलं त्याने त्याला फाटा फुटलेला असतात. मोठं झाड नसतं याचं, छोटंसं असतं. गावात हवा ओढतोय ती काठी बघा अशी दक्षु हातासमोर अशी उभी धर. हे बघा अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे झाड असते आमटीचं. काटे असतात तिच्या आयला बरं, ते हे होत नाही. सूर्य कुठे हां अशा प्रकारे झाड असते बघा. तो परत दाखवतो तिथं हे झाड होतं आणि इथं खाली होती तर त्याने असे फाटा फुटला होता. हे बघा ही पण आमटीच आहे. ही समोर दिसते ना काठी रे बघा, पांढरे डॉट असतात, तर ती आमटी आहे ती. पण ती छोटी आहे ती नाही तोडत आहे. आता आपण सर्व झालं आपला आमटी, पुरसा, दिंडा. आता मोकी याचा होता फॅक्टर जो की आमच्याकडे मेन वापरतो. हेही झाड असतात, त्याला कुपणीला कुठे मिळते दक्षू तोड. हे बघा ह्याची पानं आहेत ना, ती नारळाच्या माळाच्या पुराण भरतात ना खत म्हणून, त्यासाठी पानं वापरतात खत म्हणून. चांगली पानं असतात.
तर ते हे मोके तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा. हे बघा अशा प्रकारे फुलं पण येतात त्याला मस्त हे बघा. दाखव तुम्हाला बघा, हे बघा पांढरी फुलं येतात. समजलं ना तुम्हाला, जास्त काय दाखवत नाही मी. हे बघा असं झाड असते, हे मोठे आहेत खूप. हे बघा ते वरचे असे जे मारण्या आपटण्यासारखे आहेत ते दाखव. या 2 तोडल्या दक्षिण बघा अशा प्रकारे पानं अशी आहेत. तर एनिवे आता आम्ही जातोय. मी होलीसाठी होम लाकडू पण घेतला आहे होमासाठी होलीसाठी. तर त्यासाठी काही चिंबूल वगैरे आली नव्हती, तर टी शर्ट काढला आहे, त्याची चिंबूल केली आणि डोक्यावर घेऊन आणलो आहे. ते वगैरे मागे ठेवलं आहे. या झाडाला लावलं आहे ना, शेवणीचं झाड आहे. जास्त पण मोठं नाही, बट एक असा आईन तोडला आहे मोठासा, मला शोभेल असा एवढा मोठा आहे. तर आणि आता ह्याच्यानंतर काय होणार माहिती आहे, आता आम्ही घरी जाणार आणि त्या आमट्या वगैरे बघा, हे बघा आमट्या वगैरे आहेत ना, थांबा तेव्हा ह्या वगैरे आमट्या आणल्यात. तर त्यांचे तर व्हिडिओ काढत नाही, आता त्यांचे काटे वगैरे काढणार. आणि तुम्हाला अजून एक स्पेसिफिक दाखवायचं ना, आमट्या पुरुषा वेगळ्या एकदम जवळून. चला व्हिडिओ दाखवूया. तर फायनली आम्ही आता आलेलो आहे. तर दक्षिण हे एकदम सेपरेट केलं आहेत. जसं तुम्हाला बोललो मी 4 टाईप असतात. प्रायमरी पहिला लावायचा, दुसरा लावायचा ना. चल जाऊ दे चालेल. एनिवे म्हणजे हा प्रायमरी फॅक्टर हा असतो जो की तुम्हाला इन डीप दाखवतो तुम्हाला. हे बघा आमटी, अशा प्रकारे आमटी असते ही, ठीक आहे. ही आमटी असते, ठीक आहे. त्याच्यानंतर असतो सेकंडरी फॅक्टर म्हणजे दिंडा लास्ट असतो. सेकंडरी आपण ह्याला घेऊया, कोणाला, पुरुषीमध्ये आहे बघा. ह्या ओल्या असतील तेवढ्या चांगल्या ओल्या, आणि ह्या जून आहेत थोड्याफार. तर हा अशा प्रकारे हा पुरुषी फॅक्टर, ठीक आहे. हा ह्याची पानं आहेत ह्याची आपल्या मोक्याची. त्याच्यानंतर थर्ड वन मोका. तर तुमच्याकडे काय बोलतात समजलं तुम्हाला. बघा हे आता तुम्हाला दाखवलं ना मोका व्हिडिओ, तुम्ही पूर्ण बघताय तर तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे. तर हा 4th वन फॅक्टर आहे. दाखव त्याची पानं अशी असतात, दाखव निश ह्याची पानं असतात त्याची, जसं की तुम्हाला दाखवलेत मी, ठीक आहे. त्याच्यानंतर लास्टवाला असतो तो म्हणजे दिंडा, ठीक आहे. तर याला दिंडा असं म्हणतात. जसं की तुम्ही आता पूर्ण व्हिडिओ बघितले तर तुम्हाला कळलं असेल काय ते. तर ह्याच्यामध्ये हा चौथा काय प्रायमरी काय माहिती आहे, प्रायमरी आहे ना आमटी, त्यात काहीच प्रॉब्लेम नसतो. वाजवली आवाज येतो संपला. ह्याच्यात थोडाफार भात्या उडतो म्हणून हा 3rd नंबरला आहे. आणि ह्याच्यात खूप सारा भात्या उडतो. भात्या म्हणजे आतमध्ये त्याचं ते पदार्थ असतो त्याला भात्या म्हणतात, व्हाईट कलर. तो आपडलाच ना की त्याचा तो बाहेर येतो, तो अंगावर उडतो. तो गरम झालेला असतो ना, आगीतून बाहेर काढले त्याला, तर तो अंगावरती उडतो. ह्या दोघांमध्ये उडत नाही. म्हणून हे प्रायमरी फॅक्टर आहेत आणि हे सेकंडरी आहेत, 2 मोका आणि दिंडा. तर अशा प्रकारे होती आपली ही आमट्या, पुरुषी, मोके आणि दिंड्यांची व्हिडिओ. तर कशी वाटली तुम्हाला, आणि तुमच्याकडे जर वाजवत नसतील तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर भेटू अशाच प्रकारे कोकणातल्या रिअल व्हिडिओमध्ये. आणि ह्याच्यानंतर दुसरी व्हिडिओ जातो, आता मी जातोय होलीसाठी होमासाठी होम लाकडू घेऊन. तर त्याची व्हिडिओसुद्धा नक्की बघा. होम केवढा खूप मोठा असतो, खड्डा केवढा, सर्कल केवढा असतो, तर भेटू त्या व्हिडिओमध्ये. बाय.